आता आपण मोहोळ तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये पासलेवाडी हे गाव आहे. आता ही मागं तुम्ही बघू शकता, एरवी या नदीला एवढंच पाणी नसतंय, पण आज पाणी बघा तुम्ही किती पातळी वाढलेली आहे. हे माझ्या पाठीमागं सगळे शेतकरी आहेत. तुम्हाला ह्या अगोदर माहितीच नव्हतं ही पुराचं पाणी येणार आहे किंवा तुम्हाला कोणी इशारा दिला होता? काय काय झालं नेमकं सांग. नाही, आम्हाला इशारा आधी भेटला होता. त्याची कल्पना दिली होती आम्हाला पाटबंधारे खात्याने, प्रशासनाने, तहसीलदारकडून आम्हाला मेसेज आले होते. पण एवढ्या प्रमाणात पाणी येईल असं अपेक्षाच नव्हती. पाठीमागे 200 वर्षापूर्वी सुद्धा एवढं पाणी आलं नव्हतं म्हणून सांगतात आमचे जुने लोक. हां, रेल्वे सुद्धा एक दिवस बंद केलं ते आमच्या. आता इतिहासात पहिल्यांदाच घडलं रेल्वे बंद. हां, आपला सोलापूर पुणे हायवे सुद्धा बंद केला ह्या पुराच्या पाण्यामुळं. ह्या कोळेगावचं पाणी पावसाळ्यात एवढं पाणी सोडतात. आम्हाला उन्हाळ्यात एक सुद्धा त्यांचं आवर्तन जास्त आहे का, एक आवर्तनसुद्धा आम्हाला उन्हाळ्यात सोडत नाहीत ज्यावेळेस आमची पिकं जळायला असतात. त्या कोळेगाव धरणात जे त्यांचं काय कोणी विभाग असेल त्यांचाही ढिसळ कारभार आहे हो. पावसाळ्यात त्यांनी आतून नुकसान आमचं जवळजवळ 400 हेक्टर आमचं क्षेत्र आहे पासलेडीज पूर्ण. आता 10% सुद्धा क्षेत्र राहिलं नाही. 10% क्षेत्रसुद्धा शिल्लक नाही. पूर्ण असं वाहून गेलं आहे. नुसती पिकं नाही, जमीन वाहून गेल्यात. विहिरी ज्या होत्या लोकांच्या विहिरी सगळ्या पडल्यात. आता गुरांना आमच्या चारा नाही. सगळी तुम्ही तर बघितलं, सगळ्या रस्त्याकडे गुर आहेत. खूप म्हणजे खूप वाईट अवस्था आहे. लोक अक्षरशः आमची रडते सगळी. सगळ्यात ज्या घराने पाणी पूर्ण गाव पाण्यात आहे.